आम्ही प्रसादालयामध्ये जो प्रसाद घेतो त्या प्रसादामध्ये साईबाबांना दाखवलेल्या नैवेद्याचा अंश असतो। त्यांचं भाग्य आहे की ते एका राजाचं आणि एका देवाचं नैवेद्य घेऊन जातात। आपण राजाचा नैवेद्य देतो। साईबाबा म्हणजे आमच्यासाठी एक राजा आहे आणि त्या राजाचा नैवेद्य राजासारखा आला पाहिजे म्हणून माझ्या मनात खूप दिवसाची एक इच्छा होती। आणि खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन। मोबाईल क्रमांक 9820800163 तसेच 7350962585। साई संस्थान प्रसादालयात हजारो भाविकांसाठी बनविण्यात आलेल्या अन्नाचा पहिला नैवेद्य साई समाधीवर अर्पण करण्यात येतो। नंतर हा नैवेद्य प्रसादालयातील संपूर्ण अन्नात मिसळून भाविकांना भोजन प्रसाद देण्यात येतो। रोज सरासरी 40,000 तर वर्षाकाठी 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविक या पवित्र प्रसादाचा लाभ घेतात। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रथेला आता वैभवाचे दिवस आले आहेत। प्रसादालय सुरू होण्यापूर्वी सकाळी 10च्या सुमारास प्रसादालय कर्मचारी नैवेद्याचं ताट समाधीवर आणून पुजाऱ्यांच्या माध्यमातून नैवेद्य अर्पण करत असत। आता हेच नैवेद्याचं ताट सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात प्रसादालयातील विशेष पारंपरिक गणवेश परिधान केलेल्या संस्थान कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणण्यात येत आहे। तसे पाहता सामान्य वाटणाऱ्या मात्र भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेल्या या प्रथेला मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, संरक्षण विभाग प्रमुख रोहिदास माळी व प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांच्या प्रयत्नांनी वैभवाचे दिवस आले आहेत। याशिवाय दुपारी मध्यान्ह आरतीला संस्थांच्या नैवेद्याबरोबरच भिक्षेचे प्रतीक असलेला एक व भाविकांचा एक असे एकूण 3 नैवेद्य असतात। बाबा 5 घरी भिक्षा मागत असत, त्याचे प्रतीक म्हणून माधुकरीचा म्हणजेच भिक्षेचे प्रतीक असलेला नैवेद्य दाखविण्यात येतो। यात भाताच्या 4 मुदी म्हणजेच वाट्या असतात व उपवास असेल तर भगरीच्या 4 मुदी असतात। याशिवाय जे भाविक अन्नासाठी देणगी देतात त्यातून भक्तांच्या वतीनं रोज दुपारी मध्यान्ह आरतीला संस्थांच्या नैवेद्याप्रमाणेच एक ताट असते। श्री साईबाबा संस्थांच्या नैवेद्य कोठीत बनवलेले हे नैवेद्य साईबाबांना दाखवल्यानंतर एकत्रित केले जातात। याचे 5 भाग केले जातात। एक गाईला, दुसरा साईभक्त म्हाळसापती यांच्या समाधीला, तिसरा पुजारी, चौथा चोपदाराला व सर्वात मोठा 5वा भाग प्रसादालयात भाविकांच्यासाठी अन्नात मिसळण्यात येतो। सायंकाळी पुन्हा बाबांना पिठलं भाकरीचा नैवेद्य असतो। हा नैवेद्य ही प्रसादालयात भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादात मिसळला जातो। अनेक भाविकांसाठी आजही या बाबी अज्ञात आहेत। मात्र साईबाबा संस्थांच्या वतीनं अमृततुल्य आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या नैवेद्य प्रसादाला प्रसादालयातून साई दरबारी घेऊन येणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देऊन संरक्षण विभागाचे रक्षक सोबत देत अतिशय भक्तिमय वातावरणात हा नैवेद्य बाबांना दाखविला जात असल्यानं भाविकांना सुद्धा या नैवेद्याचं विशेष महत्त्व ज्ञात होत आहे व हा नैवेद्य घेऊन लावाजमा मंदिर परिसरातून जात असताना मात्र भाविक सुद्धा लांबून मनोभावे या नैवेद्याचं दर्शन घेताना दिसून येतात। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की येथील प्रथा, परंपरा, पावित्र्य जपण्याबरोबरच भाविकांचे येथील वास्तव्य व दर्शन आनंददायी होण्यासाठी त्यांना आत्मिक समाधान मिळावं यासाठी संस्थान व्यवस्थापन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे। ग्रामस्थ व भाविकांचा यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे।
सायराम, मी सर्जेराव कोते. मी बऱ्याच दिवसापासून एक माझ्या मनात एक विचार चाललेला होता की बुवा आपल्या साईबाबा संस्थानला जो भोजनगृहातून नैवेद्य देतो, जो नैवेद्य म्हणजे साईबाबा संस्थान भोजनगृहासाठी जो नैवेद्य बनवतो किंवा जे जेवण बनवतो त्यातला जो नैवेद्य असतो तो साईबाबांना पहिला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर तो भोजनगृहात जातो आणि मग तो साईभक्तांसाठी नैवेद्य म्हणून किंवा भोजनालयात वापरला जातो. तर त्याच्यासाठी जो बाबांना नैवेद्य देतो त्या नैवेद्याला साईबाबा संस्थानचे कर्मचारी घेऊन यायचे, त्याला कोणी पण हात लावायचं किंवा त्यांना ड्रेस कोड नसायचा किंवा त्यांना सिक्युरिटी नसायची आणि त्याला कोणी हात लावून आपण एक राजाचा नैवेद्य देतो. साईबाबा म्हणजे आमच्यासाठी एक राजा आहे आणि त्या राजाचा नैवेद्य राजासारखा आला पाहिजे म्हणून माझ्या मनात खूप दिवसाची एक इच्छा होती आणि चाललं होतं की बा हा असा नैवेद्याला काहीतरी प्रोटेक्शन आलं पाहिजे किंवा सिक्युरिटी मिळाली पाहिजे. म्हणून मी साईबाबा संस्थांना बराच पाठपुरावा केला. त्यांच्यात माळीसाहेब आणि जे CO साहेब यांनी मान्य केलं आणि तो नैवेद्यासाठी ड्रेस कोडचा करायला लावलं आणि त्याला सिक्युरिटी द्यायला लावली. तर त्याच्यात सिक्युरिटी दिल्यामुळं त्या नैवेद्याला वेटेज वेगळं आलं आणि आता जे साईभक्त बघतात कोणी हात लावत नाही आणि लोक उत्सुकतेने बघतात की बुवा हा कशाचं नैवेद्य आहे. मग तो नैवेद्य त्यांना माहीत होतं की बुवा हा साईबाबांचा नैवेद्य आहे आणि हाच नैवेद्य साईबाबांना दाखवल्यानंतर भोजनगृहात जातो आणि हा प्रसाद म्हणून वाटला जातो. म्हणून त्याचा परिणाम वेगळा होणार आहे की बुवा लोक हाच नैवेद्य बुवा बाबांना दाखवलेला नैवेद्य भोजनगृहात जाणार आहे आणि भोजनगृहात आपल्याला हाच नैवेद्य मिळणार आहे म्हणजे बाबांचा प्रसाद मिळणार आहे. म्हणून भोजनगृहाची गर्दी पण वाढणार आहे आणि भोजनगृहात येणारं ओघ होणं वाढणार आहे. म्हणून मी बराच प्रयत्न केला आणि मग त्याच्यात विषय निघाला की बुवा आता आपल्याला त्यांना ड्रेस कोड द्यायचा. मग मी म्हटलं मी साईबाबा संस्थांना विनंती केली, त्यांना सगळ्यांनी विनंती केली की मी कपडे देतो, कपडे द्यायचा ड्रेस कोड जो तुम्ही सांगा मला मी ते कपडे आणून देतो. मग मी ते कपडे आणून दिले आणि तो एकदम आता गेल्या 2 महिन्यापासून खूप उत्सुकता लागली होती मला की ते कधी चालू होईल आणि तो नैवेद्य चालू झाला. त्याला ड्रेस कोड आला आणि साईबाबा संस्थांनी सिक्युरिटी दिली त्याच्यामुळे त्या नैवेद्याचं वेटेज वाढलं आणि दिसायला पण छान दिसतं आहे. आज असं वाटतं आहे का खरोखर राजाचा नैवेद्य चालला आहे. आता हा जो नैवेद्य आणतात साईबाबा संस्थांचे कर्मचारी येतात, रोज वेगवेगळे कर्मचारी येतात, त्यांना ड्रेस कोड आला. त्यांचं भाग्य आहे की ते एका राजाचं आणि एका देवाचं नैवेद्य घेऊन जातात. त्यांना माझी विनंती राहील म्हणजे हात जोडून विनंती एक राहील की तुम्ही त्या भक्तिभावाने तो नैवेद्य घेऊन जा का तुम्ही एक राजाचा आणि साईबाबाचा नैवेद्य घेऊन जात आहे. साईबाबा एक अशी दैवत आहे का ते त्याचा मोबदला तुम्हाला देणार आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, त्या प्रामाणिकपणाचा तुम्हाला मोबदला मिळणार आहे. म्हणून मी सगळ्याच कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही बाबाचं नैवेद्य न्या ते भक्तिभावाने न्या आणि आनंदाने न्या. साईबाबा संस्थांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याकडं करोडोपती अब्जोपती असे लोक आहेत का साईबाबांचं साधा एक झाडू हातात घेऊन मला एक मंदिर परिसरात एक झाडू मारायला मिळावं. ज्याप्रमाणे आपण बघतो की जर तुम्ही कोणी अमृतसरला गेले असेल करोडोपती लोक त्या ठिकाणी बुटाला पॉलिश करतात, पाणी प्यायला जातात किंवा सेवा करतात. तशी सेवा शिर्डीत पण आपल्याला करायला मिळावी अशी खूप साईभक्तांची इच्छा राहते परंतु ते त्यांना करता येत नाही. म्हणून माझी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना विनंती राहील की तुम्ही बाबाचं काम करताय ते प्रामाणिक करा, त्याचा मेवा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि हे काम तुमच्या नशिबाने मिळालेलं हे कोणाला मिळत नाही. मी जरी म्हटलं मी तात्या पाटलाच कोतांचा वंशज आहे, मी साईबाबा संस्थांचा मानकरी आहे आणि मला तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊन द्या त्याच्यासाठी खूप मोठं प्रोसिजर आहे ते मला करता येणार नाही. तेव्हा तुमच्या नशिबाने आलेलं आहे, तुम्ही ते प्रामाणिक करावा. ओम साईराम. साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वतः भिक्षा मागितली आणि स्वतः भिक्षा मागून जो भुकेला आहे त्याला अन्न दिलं. असं मोठं काम साईबाबांनी या ठिकाणी आपल्या हयातीत केलेलं आहे. साईबाबा संस्थांचा तोच पायंडा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. साईबाबा संस्थांचं एशियातलं सगळ्यात मोठं भोजनालय आहे. त्या भोजनालयामध्ये भक्तांना मोफत भोजन दिलं जातं. परंतु भक्तांसाठी सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट यासाठी आहे की जे अन्न भोजनालयामध्ये शिजविलं जातं, जे प्रसादालयामध्ये शिजविलं जातं तो प्रसाद या ठिकाणी साईबाबांना नैवेद्य म्हणून कायम दाखवण्यात येत असतो. परंतु हा नैवेद्य तो नेहमी पूर्वीपासून या ठिकाणी जसं दाखवतात तसं दाखवला जातो. परंतु साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब हे अतिशय सकारात्मक आहे. अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी ते बाबांची सेवा या ठिकाणी करत आहेत. परंतु हे करत असताना त्यांनी अतिशय भक्तांसाठी आनंदाचा आणि सर्व भक्तांना एक सुखाह देणारा एक निर्णय केला. तो म्हणजे की जे नैवेद्य साईबाबांना दाखवण्यात येतं त्या नैवेद्याच्या सर्व कर्मचारी आहेत त्यांना ड्रेस कोड दिला. त्याचबरोबर त्यांना साईबाबा संस्थांचं संरक्षण देऊन त्यांना पायलटिंग करत या ठिकाणी हा नैवेद्य साईबाबांना अतिशय दिमाखाने नैवेद्य बाबांचा दिला जातो. आणि हे केल्यामुळं सगळ्या भक्तांना हे कळालं की आम्ही प्रसादालयामध्ये जो प्रसाद घेतो त्या प्रसादामध्ये साईबाबांना दाखवलेल्या नैवेद्याचा अंश असतो. त्यामुळे भक्तांची भावना देखील याच्यामुळे अतिशय
चांगली झालेली आहे आणि प्रसादाकडे बघण्याचा आणखी दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्यामुळे हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. माझे मित्र सर्जेराव कोते यांनी देखील याचा पाठपुरावा केला. त्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस उपलब्ध करून दिले. मी त्याचे देखील खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वेगळी बातमी साई न्यूज 24च्या माध्यमातून आपल्या सर्व भक्तांपर्यंत पोहोचत आहे. आपणही साईबाबांच्या प्रसादालयामध्ये जा आणि साईबाबांच्या प्रसादाचा या ठिकाणी लाभ घ्या. हे करत असताना आपल्या पात्रामध्ये अन्न उष्ट टाकू नये याची आपण सर्वजण काळजी घेऊया. म्हणजेच साईबाबांचा अन्नदानाचा जो संदेश आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल. साईबाबांना दाखवण्यात येणारा हा नैवेद्य दत्त मंदिर असेल, समाधी मंदिर असेल, द्वारकामाई असेल, चावडी आहे, अशा मंदिरांमध्ये या ठिकाणी हा नैवेद्य दाखवला जातो व हा संपूर्ण नैवेद्य घेऊन पुन्हा एकदा जे सर्व भक्तांसाठी प्रसाद या ठिकाणी बनवलेला आहे त्या प्रसादामध्ये हा सर्व प्रसाद या ठिकाणी मिसळला जातो व त्याचमुळे मला असं वाटतं की साईबाबांच्या प्रसादाची जी गोडी आहे ती आणखी वाढते. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.